नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात घरच्या घरी बेकरीमधला हा पदार्थ आपण बनवू शकतो। चला मग रेसिपी बघूया। इथे मी एक बाउल घेतला, त्यामध्ये अर्धी वाटी तूप घातले रूम टेम्परेचरवरचं। त्यानंतर पाऊण वाटी पिठी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आता विक्सच्या मदतीने आपल्याला हे छान फेटून घ्यायचे। यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या सुद्धा घातलेल्या आहे। हे बॅटर अगदी स्मूथ होतं तोपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचे। हे बॅटर फेटून झाल्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेऊया। त्यामध्ये अशा पद्धतीची रिंग किंवा वाटी किंवा डिश अशी ठेवून घ्यायची। त्यानंतर वरून झाकण ठेवून आपल्याला हे प्रीहीट करायला ठेवायचं आहे। आता इथे बघा, आपण जे तूप आणि पिठी साखरचं बॅटर तयार करून घेतलं, त्यामध्येच आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे। त्यामध्ये 1 वाटी मैदा, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन आणि 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ सुद्धा घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे कुठलाही गोड पदार्थ अगदी चविष्ट लागतो। आता आपल्याला हे छान गाळून घ्यायचे। त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पिठासारखं त्याला मळून नाही घ्यायचे, अगदी हलक्या हाताने करायचे। यामध्ये पाव चमचा मी वेलायची पावडर सुद्धा घातली आणि अशा पद्धतीने डो तयार करून घेतला। नानकटाईचे पीठ अगदी परफेक्ट भिजलं गेलंय का हे बघण्यासाठी छोटासा गोळा घेतला, हातावरती प्रेस करून नानकटाईचा आकार देऊन बघितला, तर आपलं पीठ अगदी परफेक्ट आहे। आता इथे एक मी प्लेट घेतली, त्यावरती थोडंसं तूप घालून घेत आहे आणि ब्रशच्या मदतीने हे तूप पसरवून घेत आहे। जर तुम्हाला बटर पेपर वापरायचा असेल तरी सुद्धा चालेल किंवा तूप वापरलं तरी सुद्धा चालेल। आता आपण नानकटाई बनवून घेऊया। इथे मी 1 चमचा वापरला आहे। त्या चमच्यामध्ये जेवढं पीठ बसेल त्या आकाराच्या सगळ्या नानकटाई बनवून घेणार आहे। सुरुवातीला पीठ घ्यायचं, ते हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि मग हातावरती गोल करून अशा पद्धतीने नानकटाईचा आकार द्यायचा। पुन्हा एकदा मी बनवून दाखवत आहे। चमच्याच्या मदतीने पीठ घ्यायचं, हातावरती अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि मग नानकटाईचा आकार द्यायचा। नानकटाई ठेवताना त्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे जेव्हा त्या बेक होतात तेव्हा त्या फुलून जातात, म्हणून त्यांना फुलण्यासाठी थोडीशी जागा राहू द्यायची। तर सगळ्याच नानकटाई अशा पद्धतीने मी बनवून घेत आहे। हे बघा, सगळ्या नानकटाई बनवून झाल्या। आता यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी पिस्ता लावून घेत आहे। तुम्ही काजू, बदाम काही लावू शकता। इथे मी पिस्ता घेतला आहे आणि अशा पद्धतीने यावरती प्रेस करून लावून घेतला। तर इथे आपली एक प्लेट तयार आहे। आपण कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये ती प्लेट ठेवायची आणि वरून झाकण ठेवून आपल्याला जवळपास 20 ते 25 मिनटं हे छान बेक करून घ्यायचं आहे। 20 ते 25 मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत आपल्या नानकटाई अगदी छान अशा फुललेल्या आहेत। हे बघा, आता हे आपल्याला काढून आणि गार होऊ द्यायचे, मगच यांना हात लावायचा आहे। जर तुम्ही लगेचच हात लावला तर त्या गरम असताना मऊ असतात आणि त्या तुटून जातात किंवा बेक नाही झालं आहे असं वाटू शकतं। इथे मी दुसरीसुद्धा प्लेट तयार करून घेतलेली आहे, बेक करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ह्या नानकटाई आपण घरच्या घरी बनवू शकतो। अगदी छान होतात आणि परफेक्ट होतात, खुसखुशीत होतात, खस्ता होतात। तर बघा, सगळ्या पिठामध्ये एवढ्या नानकटाई तयार झालेल्या आहे। इथे तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवत आहे, किती खस्ता ही नानकटाई तयार झालेली आहे। हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नानकटाई घरच्या घरी बनवू बघा आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा।